दिवाळी येत होती आणि घरी काहीच राशन नव्हतं. मी एक विधवा महिला होते आणि फारच काळजीत होते की काही न खाता माझी लहान मुलं कशी राहतील. माझी चारही मुलं अजून खूप लहान होती. मी माझ्या मोठ्या भावाकडे मदतीसाठी गेले, पण मला पाहताच वहिनीने अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले. ती म्हणाली की त्यांनी अनाथांचं ओझं उचललेलं नाही आणि मला दारातूनच हकलून दिलं. जरी माझा भाऊ खूप श्रीमंत होता, मी रडत रडत रिकाम्या हाताने घरी परत आले. पण दुसऱ्या दिवशीच मला धक्का बसला. माझ्या भावाचा फोन आला होता. तो रडत म्हणाला, आई भाकर केव्हा होणार? आता पोटात दुखायला लागलं. माझी 3 वर्षाची लहान मुलगी व्याकुळ नजरेने माझ्याकडे पाहत होती. घरी ना पीठ होतं ना खायचं काही सामान. मी मुलांना आणि स्वतःला फक्त पाणी पाजून धीर देत होते की रात्री भाकरी मिळेल. आता रात्रीचे 9 वाजले होते. मुलं भुकेने तडफडत होती आणि माझं हृदय तुटत होतं. मी कधीच असं होऊ देईल इच्छित नव्हते की माझी मुलं उपाशी राहावीत, पण माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. अनेक वेळा धीर करून पुन्हा भावाच्या घरी जायचं ठरवलं, पण हिंमत झाली नाही. मी विधवा झाल्यापासून एक पैशासाठीही मला काय करावं लागत होतं. सासूरच्यांनी मला 4 लहान मुलासह घराबाहेर काढलं होतं. धीरज भावाने तर कधीही विचारपूस केली नव्हती की बहीण जिवंत आहे का नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शेवटी मी माझ्या लहान मुलीला कुशीत घेऊन घराबाहेर पडले की शेजाऱ्यांच्या दारावर टकटक केली. समोर मालती आंटी होत्या. त्यांनी दरवाजा उघडला आणि मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. त्या म्हणाला, काय पाहिजे? मी म्हणले, आंटी 2 सुकी भाकरी द्या, बासी तुकड्यामध्ये का होईना. मी मुलांना पाण्यात भिजवून खाऊ घालेन. सकाळपासनं काही खाल्लं नाही. देवासाठी आमच्यावर दया करा. कदाचित त्यांच्या मनात थोडी दया आली. त्यांनी बासी तुकड्यांमधून 2 कडक सुकी भाकऱ्या दिल्या आणि म्हणाल्या, घे, पण पुन्हा दरवाजा ठोकू नकोस. किती मजबूत आहेस, तरीही भीक मागतेस. लाज वाटत नाही का? मी अश्रू पुसले आणि घरी परतले. माझ्या हातात भाकऱ्या पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली. भाकऱ्या खूप कडक होत्या. मी त्या पाण्यात भिजवून थोड्या मऊ केल्या आणि रडत रडत मुलांना घास भरवले. गरीब लेकरं त्या कडक भाकऱ्या पाण्यासोबत गिळत होती आणि माझं हृदय आतून आतून रडत होतं. गरिबी किती विचित्र गोष्ट आहे. आणि जर अशा वेळी कोणी विधवा आणि बेसहाय्याची मदत करत नसेल तर अशा भावाचा काय उपयोग. या विचाराने माझ्या अंतःकरणात वेदना उठली. मुलांनी फक्त इतकंच खाल्लं की पोटाला थोडीशी दिलासा मिळो. 4 मुलं होती आणि प्रत्येकाच्या वाट्याला अर्धी भाकरी आली होती. मग ते सगळे पाणी प्यायले आणि अंगणात चादर पसरून झोपले. त्यांच्या ओठांवर अजूनही कोरडेपणा होता. झोपेतही ते आपल्या पोटावर हात फिरवत होते. कदाचित भूक अजूनही शिल्लक होती. पोट अजूनही अन्नाची मागणी करत होतं. पण तिथे कोणीच नव्हतं जे त्यांची ही अवस्था पाहील किंवा त्यांच्यावर दया करील. मी अशी नव्हते की भीक मागून पैसे गोळा करून आणि जगासमोर रडेन. माझी अंतरात्मा मला ते करू देत नव्हती. मी लोकांच्या घरी काम केलं होतं, असं नाही की मी प्रयत्न केला नव्हता. मी कधीही मेहनतीपासून पळाले नाही. माझ्या मुलांसाठी अन्न तयार करून घराला कुलूप लावून मी इतरांच्या घराची कामे करायला जायचे. पण मोठ्या घरांचे मोठे नियम असतात. श्रीमंतासाठी वेगळे, गरिबासाठी वेगळे. मी ऋतुदीदीच्या घरी काम करत होते. त्या माझ्यासारख्याच तरुण होत्या आणि 2 मुलांच्या आई. त्यांचे पतीसुद्धा माझ्या पतीच्या वयाचेच होते. माझा नवरा एक चौकीदार होता. तो आपल्या मालकाच्या घराची सुरक्षा करताना चोरीच्या हातून मारला गेला. पण त्या मालकाने आम्हाला केवळ दिलासा दिला, त्याशिवाय काहीही नाही. मी ऋतुदीदीच्या घरी काम करू लागले, मात्र त्यांच्या पतीच्या नजर माझ्यावर वाईट होती. एकदा मी कामावर गेले असता ऋतुदीदी घरी नव्हती. तेव्हा साहेबांनी माझा हात पकडला. मी विनवणी करत म्हणाले, साहेब कृपया माझा हात सोडा. मी वाईट स्त्री नाही. मेहनत करून माझ्या मुलांचं पोट भरते. ते म्हणाले, मेहनतीने तुला मिळतं तरी काय? दिवसभर घाणेरडी भांडी घासतेस, कपडे धुतेस, साफसफाई करतेस. महिन्याला केवळ 5-6 हजार रुपये मिळतात. त्यात तुझं काय चालतं? फक्त काही तास माझ्यासोबत घालव, मी तुला 20,000 रुपये देईन. मी ठामपणे म्हणाले, साहेब माझा हात सोडा. मी प्रामाणिक मेहनतीची भाकरी खात माझ्या मुलांचं पालन करते. मी तिन्ही घरकाम करते. प्रत्येक बाई विक्रीसाठी नसते. मी जबाबदारीने आपला हात सोडायचा प्रयत्न केला, पण तो म्हणाला, आज तुला नाही सोडणार. तुझी मर्जी असो वा नसो, माझी मर्जी आहे.
मी तिला पहिल्यापासूनच माझं भान हरपलं आहे. त्याने मला खोलीत ढकललं आणि दरवाजा बंद करून कडी लावली. पण त्याच्या काही वाईट कृतीपूर्वी तिथे लोखंडाचा एक गुलदस्ता ठेवलेला होता. मी तो उचलला आणि जोरात त्याच्या डोक्यावर मारला. मी लगेच त्याला ढकलून दूर केलं. दरवाजा उघडला आणि बाहेर पळाले. तोपर्यंत तो माग लागायच्या आत मी मुख्य दरवाजा उघडून घराकडे धावत गेले. घरी येताच मी जोरजोराने रडायला लागले. मला माझ्या रजेची खूप आठवण आली. तो जिवंत असताना कोणाचीही हिंमत नव्हती की कुणी माझ्यावर बोट दाखवेल किंवा वाईट नजरेने पाहल. पण त्यांच्या जाण्यानंतर परिसरातील लोकांनी माझ्याकडे वाईट नजरेने पाहायला सुरुवात केली होती. ऋतुदीदीच्या पतीकडूनही मला न्याय मिळाला नाही. मी रडत रडत घरी परतले. मला शिवणकामही येत नव्हतं आणि ना मी शिकलेली होते, कारण धीरज भाऊने मला कधी शिकूच दिलं नव्हतं. तो म्हणायचा, तुला कोणती नोकरी करायची आहे? मी शिकवेन आणि मोठा अधिकारी बनन. तुला भरपूर हुंडा देऊन चांगलं घरात लग्न लावन. पण असं काहीच घडलं नाही. धीरज भाऊ नीट शिकला, अधिकारी झाला, पण वहिनी श्रीमंत घरातून आलेली होती आणि माझे आईवडील त्यावेळेस जिवंत नव्हते. मी एकटीच धीरज भाऊ सोबत राहत होते. पण ज्या दिवसापासून वहिनी आली, तिने मला नेहमी तुच्छ नजरेने पाहायला सुरुवात केली. ती म्हणायची, ही तर शिकलेली सुद्धा नाहीये, हिला कोण लग्नाला पसंत करणार? कोणतेही सुसंस्कृत घराणं तिला स्वीकारणारच नाही. धीरज भाऊही त्याच्या पत्नीच्या येण्याबरोबरच बदलले होते. त्यांचं वागणंही बदललं होतं. त्यांनी माझं लग्न एका गरीब चौकीदाराशी लावून दिलं. तरीही मी त्याच्यासोबत आनंदाने संसार करत होते. पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मी 4 मुलांची आई झाले होते. माझी सगळ्यात लहान मुलगी 2 वर्षाची होती जेव्हा रजत मला सोडून गेला. माझा भाऊ अंत्यसंस्कार करून थेट स्मशानभूमीतून घरी परतला. आणि वहिनी तर एवढी सुद्धा तसल्ली द्यायची तसदी घेतली नाही की निदान 2 सहानुभूतीचे शब्द बोलावेत. ती तर माझ्या घराकडे फिरकलीही नाही. शोक व्यक्त करणं तर दूरच. माझ्या लक्षात आलं होतं की भाऊ कधीच माझी मदत करणार नाही. मेहनत करणं गरजेचं होतं, पण इज्जत राखणं खूप कठीण झालं होतं. त्यामुळे मी काम सोडून दिलं. पण आता समजत नव्हतं की घर चालवायचं कसं, काय करावं. दिवाळीचा महिना सुरू होणार होता. आमचं घर उपासमारीच्या स्थितीत होतं. माझी मुलं भुकेने तडफडत होती. आता विचार येत करत होतं, काश कुणी काही दानच देऊन जाईल. एखादं आपल्याला बचतीतून थोडंसं काही देऊन टाकावं, जेणेकरून माझ्या मुलांचं पोट तरी भरू लागेल. पण आमच्यासारख्या स्वाभिमानी लोकांची विचारपूस करण्यासाठी कोणी नसतं. आम्ही आमच्या आत्मसन्मानाला मारू शकतो. कुणाचं दार ठोसून हात पसरणं आम्हाला जमत नाही. पण खूप कठीण होऊन गेलं होतं. मी माझ्या मुलांची भूक पाहून पहिल्यांदा मोहल्ल्यात 2 कोरड्या भाकऱ्या मागितल्या होत्या. नाहीतर मी कसंबसं का होईना काही काम मिळवून खायची व्यवस्था करत असे. कधी कोणाची भांडी घासून, कधी छोटंसं काम करून. मी माझ्या शेजारच्या नायराला सांगितलं, जर कुणाला दिवाळीपूर्वी घर स्वच्छ करायचं असेल किंवा जाळं काढायचं असेल तर मला सांग, मी करन. ती म्हणाली, कोणी तुम्हाला कामावर ठेवत नाही. तुला काय गरज होती ऋतुदीदीच्या घरी चोरी करण्याची? मी तिला काय सांगणार? हे काहीच चोरलेलं नव्हतं. ते तर तिचा नवरा होता, ज्याने मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार? जरी मी ही गोष्ट तोंडाने सांगितली असती तर लोक मलाच बदनाम ठरवले असते. आपल्याकडे समाजात नेहमी स्त्रीला दोष दिला जातो. दोष तिचा असो वा नसो. मी म्हणाले, मी चोरी केलेली नाही. त्यांचा गैरसमज झाला आहे. पण त्यांच्या या गैरसमजाचं मी काय करू शकते? ती पुढे म्हणाली, तिचं एक मॅडम आहेत. तू तिथे काही दिवसाचं काम करायचंय. बाकी तिची नोकरानी आधीच कामावर आहे. ती सुट्टीवर गेली आहे. मी म्हटलं, ठीक आहे, मी करन. मी त्या मॅडमच्या घरी गेले. त्यांनी मला अगदी भिंतीवर साफ करायला लावल्या. संपूर्ण घर मी 5 दिवसात चकचक करून टाकलं आणि त्यांनी मला फक्त 500 रुपयाचा नोट दिला. मी म्हटलं, मॅडम फक्त 500? त्या म्हणाल्या, आणखी काय हवंय तुला? माझे प्राण काढून देऊ काय तुला? माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी आधीच 1000 रुपयाचं पीठ आणि राशन दुकानातून उधार घेतलं होतं, या आशेवर की मॅडम मला पैसे देतील आणि मी उधार फेडू शकेल. मला वाटलं होतं की मी इतकं मेहनत काम केले तर त्या काहीतरी चांगला मोबदला देतील. मी रोज 5-6 तास घरी त्यांच्या राबत होते, पण त्यांनी फक्त 500 रुपये दिले. मी रडू लागले आणि म्हणाले,
मॅडम, दिवाळीसारखा पवित्र महिना येतोय. देवाच्या खातीर माझ्या घरी राशन पाठवून द्या. मी आधीच 1000 रुपयाचं उधार घेतलं आहे. आता 5 दिवसात सतत काम करून तुमचं संपूर्ण घर चकचकीत करून टाकलं आहे आणि तुम्ही मला नीट पैसेही दिले नाहीत. त्या मनाला चालती हो इथून. जितकी मेहनत केलीस त्यापेक्षा जास्त दिले आहे. खूप विनंती केल्यानंतर त्यांनी फक्त 500 रुपये आणून दिले, जे मी लगेच राशनवाल्याला दिले. जेव्हा मी त्याच्याकडून अजून पीठ मागितलं तेव्हा तो म्हणाला, नाही देणार आता उधार. आता फक्त रोख पैसे दे. तुला काय खेळ वाटला का? उधार घेऊन जातेस, उद्या पैसे नाही मिळाले तर कुठून भरशील? मी रडत परत आले. माझ्या लक्षात आलं की दर दिवाळीला माझा भाऊ गरिबांना राशन वाटतो आणि त्याच खूप कौतुक केलं जातं. माझ्या मनात आलं, शायद आता त्याच्याकडूनच मदत मागावी. कदाचित तोही थोडी मदत करेल. मी काळ्या रंगाची चादर ओढली आणि धीरज भावाच्या घराकडे निघाले. आता त्यांचं घर 2 मजली झालं होतं. त्या गल्लीला पाहून एक थंड उसासा सुटला. माझं संपूर्ण बालपण त्याच गल्लीमध्ये खेळत गेलं होतं. कधीच वाटलं नव्हतं की एक दिवस माझ्या मुलांच्या भुकेपोटी मला पुन्हा या गल्लीमध्ये यावं लागेल. जेव्हा वहिनीने मला सासरी पाठवलं तेव्हा माझ्या कानात म्हणली, आता माहेरची काळजी मनातून काढून टाक. आमचंही कुटुंब आहे, आमचेही खर्च आहेत. प्रयत्न कर की सगळ्या गरजा रजतकडूनच पूर्ण कर. ही गोष्ट मी मनावर कोरून ठेवली होती. कधी गेलेही तर वहिनीचं वागणं असं असायचं की मनाला लागायचं. पाण्यासाठी स्टीलचा ग्लास पण देत नसे. जेवण तर दूरच. चहा विचारणं नाही, फक्त पाणी देऊन विचारायची, कधी निघणार आहेस? आम्हाला बाहेर जायचं, मी तुम्हाला घेऊन परत येते असे. रजत तर माहेरी कधीच गेला नाही. तो म्हणायचा, तुझा भाऊ आणि वहिनी मला मानही देत नाहीत. मी कोरडी भाकरी खाल्ली आणि पुन्हा कोणाकडे तरी मागणार नाही. पण त्यांचे नखरे आणि माझा सन्मान, जिथे इज्जत नाही तिथे पाऊल ठेवायचं नाही. मीही तसंच करायला लागले. आपल्या घरातच जीव रंगवायला लागले. शक्यतो माझा भाऊ आता फार मोठा झाला होता. त्याला आता माझ्यासारख्या गरीब बहिणीला भेटणंही आवडत नव्हतं. मग अशा भावाकडे मी कुठल्या तोंडाने जाऊ? दिवाळी आली आणि गेली, पण माझा भाऊ कधीही दिवाळीला भेटायला आला नाही. ना कधी माझ्यावर हातावर 500 रुपये साडी ठेवली. कदाचित त्याची इच्छा खूप वाढल्या होत्या, किंवा मग ही महागाईचं कारण होतं की त्याच्याकडे स्वतःच्या बहिणीसाठी पैसेही नव्हते. ते गरीब लोक बिचारे. आणि ती बहीण जी रडत रडत भावाच्या यशासाठी देवाला प्रार्थना करत असे. आज अशा परिस्थितीत आली होती की भावाच्या मनात जरासुद्धा सहानुभूती नव्हती. मी माझा चेहरा लपवून घेतला. कुठे माझे हाल पाहून वहिनीच्या कपाळावर आठी येऊ नये. कदाचित त्यांनी मला गरीब समजून राशन दिलं असतं, पण नणंद समजून कधीच नाही. मी दरवाजावर टकटक केली. दरवाजा वहिनीने उघडला. मी म्हटलं, बहनजी, दिवाळीचा महिना सुरू आहे. घरी मुलं उपासमारीने तडफडत आहेत. देवासाठी मला गहू, डाळ किंवा तांदूळ द्या. वहिनी म्हणाली, चल जा इथून. आधीच आम्ही राशन वाटून झाले. मी विनवलं, ईश्वरासाठी थोडं तरी काही द्या. बहीण म्हणून दया करा. पण वहिनीने माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्यासोबत असं वागलं जाईल. त्याच वेळी माझा भाऊ गाडीतून आला. माझ्या भावाचे मुलं आणि मुली गाडीत बसून बर्गर खात होते. अर्धे बर्गर कचऱ्यात फेकून दिले. सगळे घरात गेले तेव्हा मी चादरीतून चेहरा उघडला. कदाचित मला या अवस्थेत पाहून भावाचं हृदय द्रवेल. त्यांनी मला पाहिलं आणि नजर चुकवली. ते म्हणाले, काय झालं? मी म्हटलं, माझी मुलं उपाशीत आहेत. ते म्हणाले, तू ठीक आहेस? कुठे काम कर? मी पुन्हा विनवलं, भाऊ, मुलं उपासमारीने रडत आहेत. देवासाठी थोडं मदत कर. ते म्हणाले, मी आधीच दान धर्म केला आहे, आता काही नाही. माझ्या डोळ्यात अश्रू आले. भाऊने खिशातून सिगरेट काढली, तोंडात धरली आणि घरात निघून गेले. मी कचऱ्यातून टाकलेले बर्गर उचलले आणि चादरीत गुंडाळले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी तिथून चालत निघाले तेव्हा कुणीतरी माझ्याशी धडकलं. बर्गर हातातून पडले आणि माती मिश्र झाले. ते पाहून मी रडायला लागले. माझी मुलं ती माती लागलेली बर्गर खाऊ शकणार नव्हती. मी जमिनीवर बसून बर्गर गोळा करू लागले. तेव्हा तो व्यक्ती माझ्यासमोर बसला आणि म्हणाला, तू मीरा आहेस ना? हे ऐकून मी डचकले. त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन उभी राहिले. बर्गर पुन्हा चादरीत गुंडाळलं आणि वेगाने पुढे चालू लागले. माझं हृदय जोरजोरात धडकत होतं. काश त्याने मला ओळखलं नसतं. काश मी पुन्हा या गल्लीमध्ये आले नसते. पण माणूस आपल्या भूतकाळापासून सुटू शकत नाही. मीही नाही सुटले.
ज्या वेळेपासून मी वाचत होते तो माझ्यासमोर उभा राहिला होता. रडत रडत मी चालत घरी पोचले. अर्धा तास लागला. दरवाजा उघडला तेव्हा मुलं उपाशी डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होते. मी कचऱ्यातून मिळालेले बर्गर काढले आणि त्यांना दिले. उपाशी मुलांनी ते खायला सुरुवात केली आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहिले. तेव्हाच माझ्या कानात एका व्यक्तीचा आवाज आला, मीरा, एकदा तरी तुझ्या वहिनी भावाशी बोल. तो म्हणाला, मी तुला खूप सुखी ठेवेन. मी म्हटलं, नाही, मी असं करू शकत नाही. माझे भाऊ जे निर्णय घेतील ते माझ्यासाठी योग्यच असतील. मी कधीच तुला कोणतीही आशा दिली नाही. तो म्हणाला, मी तुला दोष देत नाही, पण मी तुझ्यासाठी काहीतरी करू शकतो. जर तुझ्या भावाला पैशाची गरज असेल तर मी खूप पैसा कमवेन, पण तू वचन दे की माझी वाट पाहशील. मी नकार दिला. मी कधीच त्याला कोणतीही आशा दिली नव्हती. मला माझ्या भावावर खूप अभिमान होता. जो निर्णय तो घेईल तोच माझ्यासाठी योग्य ठरेल. निरंजन म्हणाला, मी जातोय. 5 वर्षांनी परत येईन. शक्य झालं तर माझी वाट पहा. असं म्हणून तो निघून गेला. निरंजन आमच्या शेजारीच राहत होता. जेव्हा कधी त्याच्या आईने काहीतरी छान बनवलं तो आमच्या घरी आणायचा. त्यावेळी मी एकटीच असायचे. तो दरवाजावर उभा राहून प्लेट द्यायचा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू असायचं. मी त्याच्या हातातून प्लेट घेत भांडे परत करताना तो म्हणायचा, तुम्ही खूप चांगले आहात, मला तुम्ही खूप आवडता. आणि मी घाबरून दरवाजा बंद करून टाकायचे. तो नेहमीच बोलायचा, यापेक्षा कधीच काही जास्त बोलला नाही. एकदा धीरज भाऊने त्याला पाहिलं आणि मला विचारलं, हा कोण आहे? मी म्हटलं, शेजारचा मुलगा आहे. ते म्हणाले, पुढच्या वेळेस जर हा आला तर दरवाजा उघडू नकोस. ते रागात होते. मी खूप घाबरले होते. त्यानंतर धीरज भाऊंनी मला सांगितलं की त्यांना एक मुलगी आवडते आणि ते तिच्याशी लग्न करणार आहेत. त्यांनी त्याच्या आवडत्या मुलीशी लग्न केलं. मला वाटलं होतं की वहिनी आल्यावर माझ्या आयुष्यात थोडं तरी शांतता येईल, पण कदाचित शांतता माझ्या नशिबातच नव्हती. वहिनी सगळं घरकाम माझ्याकडून करून घ्यायच्या आणि भावाच्या बदललेल्या वागणुकीमुळे पाहून मी चकित झाले होते. भाऊ नेहमीच वहिनीच्या सांगण्यावरून वागत होते. एकदा निरंजन जेवण घेऊन आला तेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा वहिनीने मला खूप ओरडलं आणि माझ्या तोंडावर थप्पड मारली. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा निरंजन समोर उभा होता. मी त्याच्या हातून प्लेट घेतली तेव्हा तो म्हणाला, काय झालं? कोणी काही बोललं का? तेव्हा वहिनी माझ्या मागे आली होती. ती म्हणाली, हे सगळं काय सुरू आहे? आमच्या भावाच्या आणि माझ्या अनुपस्थितीत तू या मुलासोबत प्रेम करत आहेस? मी घाबरून म्हटलं, असं काही नाही वहिनी. निरंजन म्हणाला, तुम्ही चुकीचं समजत आहात. पण वहिनी म्हणाली, मला सगळं कळतं. आता धीरजला घरी यायला दे. मी त्याच्यासमोर तुमची खरी ओळख उघड करेन. हे बोलून वहिनी बाहेर गेली आणि निरंजनच्या घरी पोहोचली. तिथे त्याच्या आईशी खूप उद्धटपणे बोलली, तुमचा मुलगा माझ्या नंदेला प्रेमात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाला आवरलं नाही तर त्याला सगळ्या वाडीत बदनाम करेन. बिचारी निरंजनची आई. तिने रागाने निरंजनला 2 थप्पड मारल्या. निरंजन म्हणत राहिला, मी काही चुकीचं केलं नाही. ह्या बाई खोटं बोलत आहेत. पण त्याच्या आईने सांगितलं, पुढे तू त्यांच्या घरी जाऊ नकोस. त्यांनी आमच्याकडे येणं बंद केलं. फक्त एकदा तो आला होता जेव्हा मी गच्चीवर कपडे वाळत घालत होते. तो म्हणाला, फक्त माझी वाट बघ. मला 5 वर्षे लागतील. मी तुला या परिस्थितीतून बाहेर काढेन. पण मी त्याची वाट पाहिली नाही. मला भीती वाटायची की मी कुठे माझ्या भावाच्या डोळ्यात वाईट ठरणार नाही ना. नंतर जेव्हा माझ्या भावाने माझं लग्न रजतशी ठरवलं तेव्हा मात्र मी निरंजनची खूप आठवण केली. कारण रजत एक चौकीदार होता, एका बंगल्याबाहेर गार्डची नोकरी करत होता आणि माझ्या वहिनीच्या सांगण्यावरून भावाने माझं लग्न त्याच्याशी ठरवलं. होकार नकार देण्याचा अधिकार माझाही नव्हता. पण जर मी नकार दिला असता तर वहिनी कदाचित माझ्यावर अनेक आरोप लावले असते. मी रजत सोबतही समाधानाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला. फक्त फरक इतकाच होता की आमचं सहजीवन फारच थोडं होतं. आज अचानक निरंजन समोर आला. माझ्या इतक्या वर्षांनी दर्शन झाल्यावर तो नक्कीच आनंदी झाला असावा, कारण मी त्याला नकार दिला होता आणि आज मी अशा परिस्थितीत पोचले होते. तो म्हणायचा, मी तुला खूप सुखी ठेवेन. मी तुझ्यासाठी दुबईला जात आहे. खूप पैसा कमवेन. कदाचित आता तो सगळं विसरलं असेल. काळ खूप पुढे निघून गेला आहे.
आज माझे 4 मुलं आहेत आणि मी बेसहारा आयुष्य जगते. बरं झालं मी विचार करत होते, आता काय करावं? भावाच्या घरात तर मी रिकाम्या हाताने परतले. त्याने तर वळून पाहिलेही नाही, की त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी काय काय त्याग केले. पण तरीही आजवर भावाने माझ्याशी जे वाईट केलं, मी त्याला कधीही शाप दिला नाही. माझ्या वाट्याचं काहीही दिलं नाही. नेहमी म्हणायचा, सगळं माझंच आहे. आई-वडिलांनी जे काही सोडलं तेही. संपत्तीही त्याच्याच पैशाची होती. जणू मी त्याच्यासाठी अस्तित्वातच नव्हते. मी या विचारांमध्ये गुंतलेले होते, तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला तर निरंजन समोर उभा होता. त्याला पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, मला आत येण्याची परवानगी नाही का? मी म्हणलं, नाही. माझा पती आता हयात नाही आणि मी कोणत्याही परक्या पुरुषाला घरात येऊ देत नाही. नाहीतर मोहल्ल्यातील लोक मला जगू देणार नाहीत. ही फक्त माझ्या पतीची चप्पल आहे, जिथे मी डोकं टेकून बसली आहे. त्यामुळे तुम्ही निघून जाऊ शकता. तो शांतपणे परत निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी दरवाजावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला तर निरंजनच्या हातात अनेक थैल्या होत्या. त्याने त्या थैल्या माझ्या दाराजवळ ठेवल्या आणि म्हणाला, यांमध्ये खाण्यापिण्याचं आणि इतर काही गरजेच्या वस्तू आहेत. घेऊन टाका. मी म्हणलं, नको, मला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. देवाने दिलेले सर्व काही आहे. मला तुझं कोणताही उपकार घ्यायचा नाही. तो म्हणाला, मी सर्व काही समजतो. जर तू हे स्वीकारलंस तर मला आनंद होईल आणि निश्चिंत राहा. हे माझ्या मुलांनी किंवा कुटुंबाने दिलेली भीक नाही. माझी मुलं बाहेर आली आणि सामान पाहून आनंदी झाली. मी ते थैले आत नेल्या. त्यांमध्ये सर्व काही होतं. पीठ, डाळ, तांदूळ, साखर आणि घराच्या गरजेच्या सर्व वस्तू. मी पीठ मळलं आणि पोळ्या केल्या. माझ्या मुलांनी पोटभर जेवण केलं. जेवल्यावर त्यांनी निरंजनसाठी हात उंचावून खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. ज्याने त्यांना अन्न दिलं होतं त्यांनी देवाकडे प्रार्थना केली की त्यांच्या उत्पन्नात भरभराट व्हावी. काही दिवसांनी तो पुन्हा आला. तो दरवाजाबाहेर उभा होता. आत आला नाही. तो म्हणाला, जर तू मला योग्य समजलंस तर मी तुझा आणि तुझ्या मुलांचा आधार बनायचा आहे. मी विचारलं, तुझी पत्नी याला संमती देईल का? माझ्या प्रश्नावर तो हलका हसला आणि म्हणाला, पत्नीच नाहीये. जर तू होकार दिलास तर माझंही घर बसेल आणि तुझ्या मुलांना वडील मिळतील. मी तुला खूप आनंदी ठेवेन. मीरा, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी नकार का दिला असता? मला खरोखरच आधाराची गरज होती. दिवाळीचा 1 दिवस आधी आमचं लग्न झालं आणि तो मला आणि माझ्या मुलांना आपल्या घरी घेऊन गेला. त्याचं घर अजूनही माझ्या भावाच्या घरासमोर होतं. जेव्हा माझ्या वहिनी आणि भावाने हे पाहिलं तेव्हा वहिनीने टोमणे मारू लागली. ती म्हणाली, मला आधीच माहीत होतं की ही आपल्या पतीच्या नावावर आयुष्य घालवणार नाही. पण यावेळी काहीही उत्तर दिलं नाही. निरंजनने उत्तर दिलं. तो म्हणाला, जेव्हा भाऊ आणि वहिनी असे असतात तेव्हा महिलेला असं पाऊल उचलावंच लागतं. माझी वहिनी रागाने फुरफुरत घरात गेली. पण दुसऱ्याच दिवशी माझा भाऊ रडत ओरडत घरी आला. त्याच्या आवाजात माझं हृदय धडधडू लागलं. त्याची फॅक्टरी, ज्यात त्याने कोट्यवधी रुपये गुंतवले होते, ती जळून राख झाली होती. आता तो कर्जात बुडालेला होता. लोक पैसे मागायला घरी येऊ लागले आणि अखेर त्यांना आपलं घरही विकावं लागलं. माझे भाऊ आणि वहिनी रस्त्यावर आले होते. हे सर्व देवाचा न्याय होता. तो एका क्षणात राज्य देतो आणि दुसऱ्या क्षणात तो सर्व काढून घेतो. त्याने दिलेले धन दुसऱ्यांशी वाटून घ्यायला हवं. गर्व नाही करायला हवा. माझ्या भावाने तेच केलं नव्हतं. त्याने माझा हक्क हिसकावला होता. मला दुर्लक्षित केलं होतं. म्हणून देवाने त्याच्याकडून सर्व काही काढून घेतलं. आता माझ्याकडे सर्व काही होतं. स्वतःचं घर, गाडी आणि माझी मुलं चांगल्या शाळेत शिक्षण घेत होती. देवाने माझ्या संयमाचे फळ दिले होते निरंजनच्या रूपात. आता माझा भाऊ भाड्याच्या घरात राहत होता. त्याची मुलं त्याच्याकडे वेगवेगळ्या मागण्या करायची. डाळ भात नाही खायचा, मांस खायचंय, बर्गर खायचंय. त्यांना पूर्वीच्या सवयी होत्या. पण आता त्यांच्या वडिलांकडे तेवढा पैसा नव्हता. तरीही मी त्यांची बहीण होते. माझं हृदय दगडासारखं नव्हतं. मी दर महिन्याला त्यांच्या हातात काही पैसे ठेवत असे, जेणेकरून त्याला आपल्या मुलांसाठी कोरड्या भाकरीसाठी कुणाच्या दारात जाऊ लागू नये. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. या कथेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती लगेच मिळेल. धन्यवाद.